तेही आम्हाला काही कल्पना नाही, असं साहेबांचं म्हणणं. तर म्हटलं आम्ही तर काय हाके आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना की कृपया तुम्ही उपोषण सोडा, कारण असं उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही. आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे, एवढंच आम्ही सांगितलं. बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काही माहिती नाही. ते तुम्ही विचारलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे, याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे. आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. ते म्हणाले बरोबर आहे, पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि 50 लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते. म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोलवा कोणाकोणाला, आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत. तर ते म्हणाले नको, माझ्याकडे मीच आता असं करू. मग त्यांनी विचारलं कोण कोण काय 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 कोणाकोणाची मतं आहेत, सर्व पक्षातले कोण कोण काय काय. मग ते म्हणाले की असं करतो मी या 1-2 दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ती आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं, काय होत आहे, काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे. आता सध्या माझी तब्येत पण बरी नाही आहे, परंतु या 2 दिवसामध्ये मी करेन बोलतो. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलवले, तुम्ही सांगितलं तर सगळे मंत्री येणार, मुख्यमंत्री सुद्धा येणार, चर्चा होणार. आणि मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे की हा प्रश्न सोडवावा, सुटावा ओबीसीचा, मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं, हा या पाठीमागचा माझा हेतू आहे. यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल. परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे. गोरगरिबांची घरं जी आहेत ही पेटता कामा नये, एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं, हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. पवार साहेब पण म्हणाले की ठीक आहे, तुम्ही मीडियांना सांगा की आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही, केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून जे आहे मी ह्या 2-4 लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करू. हे एवढंच जवळजवळ आम्ही 1.5 तास बोलत होतो. कुठे कुठे काय काय झालं ते मी त्यांना सगळं सांगितलं. वकील लोक काय काय बोलतात ते सुद्धा मी सांगितलं. धनगरांचा जो प्रश्न आहे